वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं या ठिकाणी फटकारलेलं आहे। राज्य सरकारला पक्षविरोधात कथित द्वेषयुक्त भाषण प्रकरण आणि या प्रकरणी एफआयआरची खरं तर मागणी करण्यात आलेली होती, ज्या मागणीवरून कोर्टानं आता राज्य सरकारला चांगलं सुनावलेलं आहे। या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची आणि पक्षाची नोंदणी रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला फटकारत नोटीस बजावली आहे। न्यायालयानं दोन्ही यंत्रणांना 4 आठवड्याच्या आत आपलं उत्तर सादर करण्याचे देखील निर्देश दिले। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, काय हे नेमकं प्रकरण आहे? नक्कीच सुनील शुक्ला जे आहे ते आपल्याला माहिती आहे की हिंदी भाषिक आहेत ते आणि कायमच उत्तर भारतीय एकीकरण समिती ते चालवतात। कायमच राज ठाकरेंवर ते टीका करतात। राज ठाकरे हिंदीच्या विरोधात असल्याने ते कायम राज ठाकरेंना खरं तर टीका करत असतात आणि याआधी देखील आपण बघितलंय की त्यांनी एक राज ठाकरेंच्या घरासमोर बोर्ड देखील लावलेला होता। या बोर्डमध्ये त्यांनी अभी पिटोगे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या बोर्डवर मजकुरातर्फे लिहिण्यात आलं होतं। त्यानंतर राज ठाकरेंच्या घराची सिक्युरिटी देखील वाढवण्यात आली होती। मात्र या सगळ्यामध्ये त्यांनी एक हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेत त्यांनी म्हटलेलं आहे की राज ठाकरे जे आहेत ते उत्तर भारतीयांमध्ये द्वेष निर्माण करतात। त्याच्यावर न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी सांगितलं की केवळ तुम्ही उत्तर भारतीयांचा उल्लेख करू शकत नाही, याचिकेमध्ये तुम्ही बदल करून आणा तरच ही याचिका आम्ही पटलावर घेऊ। तुम्ही द्वेष असा शब्द वापरू शकता, मात्र कुठल्याही समाजाबद्दल किंवा एका विशिष्ट समाजाबद्दल तुम्ही हे लिहू शकत नाही याचिकेमध्ये, अशा पद्धतीचे स्पष्टीकरण जे आहे ते चंद्रशेखर यांनी दिलं। आणि त्यानंतर आता सुनील शुक्ला यांना त्यांची जी याचिका आहे ती बदलावी लागणार आहे आणि त्यानंतरच याचिका जी आहे ती सुनावणीसाठी पटलावर येईल। त्यामुळे नेमकं आता यामध्ये काय बदल सुनील शुक्ला करतात आणि याचिका पटलावर कधी येते हे बघणं महत्त्वाचं आहे। यामध्ये राज ठाकरेंसह विविध त्यांच्या नेत्यांची देखील नावं याचिकेत सुनील शुक्ला यांनी दाखल केलेली आहे। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।